तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई फुले या सर्वच महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माने सर, ज्यांना या विषयाच्या आपण अनुषंगाने ऐकणार आहात असे खोब्रागडे सर, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सभागृहातील आपण सर्व श्रोते, आज या ठिकाणी एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि खोब्रागडे सरांचं या विषयाच्या नुसार एक नवीन विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2024मधील भारत असा आशय घेऊन या विषयावर एक नवीन विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज आपण बघतोय सगळीकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की एक ज्यांना आपण बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणू त्यांचे काही कॉमेंट्स आता आपल्याला व्हॉट्सअपवर यायला लागलेले आहेत की अनुसूचित जातीमध्ये इतके सगळ्या जाती समाविष्ट आहेत आणि याचे बेनिफिशियरी इतके लोक आहेत जे कितके असतील 59 महाराष्ट्रात असतील, भारतात काय 1500 असतील, काय असतील ते हे सगळे बेनिफिशियर आहेत. आणि मग आम्हीच लढायचं कुठपर्यंत, आम्ही लढायचं कुठपर्यंत आणि इतरांनी त्याचे बेनिफिट कुठपर्यंत घ्यायचे, अशा पद्धतीची चर्चा. आणि दुसऱ्या बाजूला मातंग, धनगर अशा समाजाचे काही घटक आरक्षणाच्या विषयावर आमचं कोणीतरी लाटलं आहे, आमचं कोणीतरी घेतलं आहे आणि आम्ही मागे राहिलेलो होतो, अशा पद्धतीची ही चर्चा आणि आरक्षणावरचे भांडणं. आणि तिसऱ्या बाजूला या देशातल्या संविधानातल्या आरक्षणाच्या तरतुदी खतम करण्याच्या हे सगळे हालचाली, हे जर चित्र आपण सगळीकडे बघितलं आणि गेल्या मोदी सरकारच्या काळामध्ये आपण जे काही गव्हर्मेंटच्या पॉलिसीज बघत आहोत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकण्याचं काम आपण बघतोय किंवा होणारे जे अन्य अत्याचाराचं प्रमाण आपण बघतोय किंवा 2024 नंतर आमच्यासारख्या लोकांना किंवा खोब्रागडेसारख्या लोकांना बोलता येईल की नाही किंवा लोकशाही अस्तित्वात राहील की नाही किंवा मतदान पद्धती राहील की नाही किंवा हुकुमशाही येईल, अशा पद्धतीची भीती आपल्याला निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024मध्ये आपली काय स्थिती असणार आहे? आज नावाला भारतीय घटनेमध्ये रिझर्वेशनचे प्रावधानं फक्त आहेत, परंतु त्या घटनेचा सगळा ढाचा आपला सगळा खिळखिळ होऊन गेलेला आहे. मतपेट्या ह्या कोणत्या पद्धतीनं चालू आहेत हा बी संशोधनाचा विषय आहे. आणि एकूणच हे सगळ्या प्रक्रिया या देशामध्ये होत असताना आणि हजारो मुस्लिमांच्या कत्तली करून मोदी सरकार या सत्तेमध्ये देशामध्ये आल्यानंतर ज्यांनी जे काही घडामोडी केल्या आणि त्यामध्ये ज्या थापा देऊन मोदी सरकार सत्तेमध्ये आलं आणि आज जे धरपकड सगळीकडे आपण दिसते विचारवंताची काही किंवा प्रत्येकाच्या पाठीमागे CBI वगैरे चौकशा लावण्याची एक प्रकारची दहशत आज जे सगळीकडे आपण बघतोय महाराष्ट्रात आणि भारतामध्ये, हे चित्र निश्चितच लोकशाहीला घातक अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय. आणि हे सगळं एका बाजूला दिसत असताना आपण मात्र कोण्या ठिकाणी भांडत आहोत, कसं भांडत आहोत आपापसामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला रिझर्वेशन कसं खतम केलं जातं आहे. मी आपल्याला सांगतो की रिझर्वेशन हे आपल्याला जे नोकऱ्यातलं दिसतं आहे हे तर खतम आणि त्याच्यामध्ये तर कंत्राट बेसिक आलेलं आहेच, परंतु मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो भारतीय राजकारणातलं पॉलिटिकल रिझर्वेशनसुद्धा आता खतम होणार आहे. हे जे काही आरक्षणाच्या जागेवर येणारे लोक आहेत ना, त्यांनी गाफील राहायची गरज नाही. अगोदर नोकऱ्यातलं आरक्षण खतम केलं चाललेलं आहे, आता ह्या ज्या काही आमदार खासदाराचे रिझर्वेशन आहेत हे सुद्धा खतम केले जाणार आहे. OBCचं रिझर्वेशन बी तर खतमच झालेलं आहे. ही सगळ्या घटना आता ही आपली शेवटची पिढी आहे शिकलेली आणि नोकऱ्यात लागलेली. आता आपल्या पुढच्या पोरांना नोकऱ्या आता राहिलेल्या नाहीत ह्या सगळ्या बिझनेस विक्री झाल्यामुळं. आणि मग 24 नंतर आणखी काय काय परिस्थिती उद्भवणार आहे याच्यावर सविस्तर भाष्य आपण ऐकणारच आहोत. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळपानी राहा म्हणाले होते, आपण कळपानी राहिलोत का, हा आपल्या सगळ्या समोरचा चिंतनाचा विषय आहे. आपण आपल्या जातीचे प्रतीक, जातीचे विषय घेऊन लढलो आणि खरंच या 25-30 वर्षामध्ये आम्ही जातीचे विषय, जातीचे नेते घेऊन लढत असताना आम्ही कळपानं राहिलोत का? आणि मग आम्ही कळपानं जर राहिलो नाहीत आणि या पद्धतीनं जर आम्ही विभक्त लढाया वेगवेगळ्या जर केल्या तर आमचं पुढं काय होणार आहे 24मध्ये याचं गांभीर्य आपल्याला
यावं अशा पद्धतीचा हा विषय मला वाटतं या ठिकाणी आपण चर्चेला घेतलेला आहे. या विषयाच्या अनुषंगानं आपण सविस्तर ऐकणार आहोत सगळेजण, त्यांच्यासाठी आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. परंतु आपल्याला जोपर्यंत मी जाता जाता आपल्याला सांगणार आहे, 2024 नंतरच्या भारताला जर आपल्याला नीटपणे तिथं आपल्याला जर काही फाईट करायची असेल आणि काही समस्यांना येणाऱ्या समस्यांना जर आपल्याला काही तिथून जर आपल्याला आपलं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला या ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेलं जे काही मांगाला दिलेलं मांगपण आहे, महाराणा दिलेलं महारपण आहे, धनगरला दिलेलं धनगरपण आहे, हे सगळे जे पण आहेत हे पण आपल्याला विसरून टाकून फेकून देऊन आपल्याला आता सिद्धांताच्या आणि विचाराच्या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा आपण थोड्याफार प्रमाणामध्ये या व्यवस्थेची फाईट करू शकू अशा पद्धतीचा मला वाटतं या प्रसंगाच्या निमित्ताने. तेव्हा अधिकचं न बोलता आपण खोब्रागडे सरांना या बाबतीमध्ये सविस्तर या ठिकाणी ऐकणार आहात. परंतु रात्र आता वैऱ्याची आहे, म्हणजे आपल्याला जागा राहण्याची खूप गरज, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपलं कसं आहे, आपण सगळ्याचाच वाजवतो बँडवाल्यासारखं. बँडवाल्याला त्या मृत्यूची चाल येते, मड्याची चाल येते, लग्नाची चाल येते. आमच्या बुद्धिजीवींना सगळंच वाजवायला येते, सगळ्याच्या चाली त्यांना वाजवायला येतात. बरोबर आहे का? आमचं काही ठरलेलं नाही, बँडवाल्यासारखं सगळंच वाजवायला येते आणि आपण सगळ्याचंच वाजवायला लागलेलो आहोत. आपलं काही पक्क ठरलेलं नाही कुणाचं वाजवायचं आणि कुणाचं नाही वाजवायचं. तेव्हा आता कुणाचं वाजवायचं हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण आपला आता बचाव करू शकत नाहीत. या शेवटच्या फोर व्हीलर तुमच्या सगळ्यांच्या दारामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर आहेत, याच्यानंतर तुमच्या दारात फोर व्हीलर दिसणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली आहे. आणि आपण मात्र हे वेगवेगळे जे पण आहेत आता मी सांगितलेले त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. इथं आपल्याला आपण घाताच्या दिशेनं, विध्वंसाच्या दिशेनं, आपल्या नाशाच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करत आहोत की काय? खरं म्हणजे जयंतीच्या निमित्तानं पॉलिटिकली बोललंच पाहिजेत. आपण जरी राजकारण करत नसलो तरी लोकांना दिशा दाखवण्यासाठी तरी राजकारणाच्या बाबतीत स्पष्ट आणि खरं रोकडसुद्धा बोललं पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या अनुषंगानं सुद्धा चर्चा झाली पाहिजेत असं मला वाटतं. तेव्हा या विषयाच्या अनुषंगानं आपण सविस्तर मत आणि विश्लेषण ऐकण्यासाठी सरांना वेळ देऊयात. या प्रसंगी अधिकचं न बोलता मी माझं या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर.